दात किंवा दाढीची कीड एका रात्रीमध्ये ठीक होईल. दातांचा पिवळेपणा, हिरड्यावरील सूज, दातामधून रक्त येणे, तोंडाचा घाण वास येणे, टार्टर जमा आहे, अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हा उपाय तुम्हाला कामी येणार आहे. खूपच बेस्ट असा इन्स्टंट रिझल्ट मिळतो. एकदा ट्राय करून बघा. एकही रुपया खर्च होणार नाही. घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आत्ताच तुम्ही याला बनवून आणि याचे रिझल्ट घेऊ शकता. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप फॉलो करा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी बघा, आपल्याला इथे लागणार आहे कच्चा आंबा. अगदी छोटी कैरी असेल ती घेतली तरी चालती. माझ्याकडे छोटी नव्हती म्हणून मोठा आंबा घेतलेला आहे. पिकलेला वापरायचा नाही, पिवळा झालेला देखील वापरायचा नाही. फक्त कच्चाच आंबा इथे आपल्याला वापरायचा आहे. अगदी थोडासा आंब्याचा भाग लागणार आहे, त्यामुळे छोटा जरी घेतला तरी चालतो. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे एरंडीचं तेल किंवा मोहरीचं किंवा कोकोनट ऑइल. अशा 3 तेलापैकी तुमच्याकडे जे तेल असेल ते तुम्ही 1 चमचाभर घ्यायचं आहे. एका छोट्या वाटीमध्ये. स्वच्छतेची काळजी घ्या, कारण की आपण याला आपल्या तोंडामध्ये वापरणार आहोत. आणि त्यासोबतच 1 चमचा तेल मी वाटीमध्ये टाकलेलं आहे. आणि आपल्याला इथे लागणार आहे लवंग. लवंग साधारण 3 लवंग लागणार आहेत. 1 चमचा तेलासाठी 3 लवंग मी वापरत आहे. आता लवंग कोणती वापरायची, म्हणजे असं नाही की फक्त त्याची दांडी असेल आणि ती लवंग घेतली तरी ते फायदा होतो, असं नाही. लवंग ज्यावरती असा पिवळसर एक भाग असतो, फुल असतं, ती लवंग आपल्याला वापरायची आहे. अख्खी पूर्ण, म्हणजे कसं याचा रिझल्ट मिळतो. अगदी याची फक्त खालची काळी दांडी आहे तर ती वापरली तर त्याचा काही म्हणावा तसा फायदा होत नाही. त्यामुळे योग्य लवंग घ्या आणि त्याला खलबत्त्यामध्ये टाकून त्याचं पावडर आपल्याला करायचं आहे. तुमच्याकडे जर लवंगचं अगोदरचंच पावडर आहे तर ते तुम्ही वापरलं तरी चालतं आणि लवंगचं बारीक होईल तेवढं पावडर केलं तरी चालतं. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता लवंगचं पावडर झालेलं आहे. तर इथे लवंग जे पावडर आहे ना, तर ते आपल्याला साधारण पूर्णच यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे 1 चमचा लवंगसाठी हे पूर्ण पावडर आपल्याला लागणार आहे. अगदी तुम्हाला जर इथे हे अर्धा चमचा बनवायचा असेल तर 1 किंवा थोडी त्यापेक्षा म्हणजे कमी लवंग वापरली तरी चालतं. अगदी तुमच्यानुसार तुम्ही याला कमी जास्त जरी बनवलं तरी चालतं. प्रमाण असं अचूक हवं असं काही नाही, पण जे घेतलेलं आहे ते नक्की घ्यावं, अजिबात स्किप करू नका. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मीठ. इथे तुमच्याकडे जर पिंक सॉल्ट असेल किंवा जसं सेंधा नमक असेल तर ते वापरलं तरी चालतं. मी इथे आपलं साधं पांढरं इथे मीठ टाकलेलं आहे. चिमूटभर अगदी थोडंसं टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही, कारण की चमचाभरच आपण हे इथे तेल घेतलं होतं, त्यानुसार मी मीठ वापरलेलं आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे कापूर. कापूर घ्यायचा. कापूर आपल्याला साधारण इथे म्हणजे चिमूटभरच लागणार आहे. अगदी थोडासा. तुमच्या जर दाताला किंवा दाढेला कीड असेल ना तर तुम्ही कापूर हा वापरलाच पाहिजे. थोडासा कापूर चिमूटभर घ्यायचा. मिठापेक्षा कमी घेतला तरी चालतो. यामध्ये टाकायचं, चांगलं व्यवस्थित याला मिक्स करायचं. आणि त्यासोबतच बघा, ओरल प्रॉब्लेम्स अशी एक समस्या आहे की दिवसेंदिवस वाढत जाते. इग्नोर केलं तर अगदी खूपच गरजेची गोष्ट आहे, त्यामुळे इग्नोर करूनही चालत नाही. दिवसेंदिवस त्रास वाढतो आणि डॉक्टरकडे जाल तर अगदी पैसे देखील तुम्हाला, आज तुम्ही इग्नोर केलं थोडा त्रास आहे पण दुप्पट लागतात दुसऱ्या वेळेस. त्यामुळे थोडं आहे तोपर्यंतच आपण याला बघितलं पाहिजे. आणि यानंतर ना अगदी इथे चिमूटभर मी खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे. बेकिंग पावडर किंवा इनो वापरायचं नाही. खायचा सोडाच आपल्याला लागणार आहे. तो आपण यामध्ये टाकून चांगला व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचा. आणि इथे बघा, आता या सर्व गोष्टी अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घेतलेल्या आहेत, कारण की आपल्याला काही इथे 1-2 व्यक्तीसाठी हे पुरेसं होतं. खूप जास्त बनतं, थोडंसंही इथे पुरेसं आहे. आणि त्यानंतर आता आंबा कसा वापरायचा बघूयात. आंबा आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे. अगदी थोडासा भाग आंब्याचा आपल्याला लागणार आहे, म्हणजे एवढा घेतला तरी पुरेसा होतो. अजून थोडा आपण इथे वापरणार आहोत, पण तो कसा वेगळ्या पद्धतीने वापरायचा आहे. पण अगोदर आंब्याचा असा थोडा भाग कट करून घ्यायचा, ज्यामध्ये त्याची साल आणि त्याचा जो पांढरा भाग आहे तो देखील आला पाहिजे. आता तुम्ही जर आंबा बघितला तर पांढरा शुभ्र आहे, पिवळा झालेला नाही, पिकलेला नाही. तर असाच कच्चा आंबा आपल्याला घ्यायचा आहे. आंब्याची फोड अशी कट करून घ्यायची, जसं आपण याला वापरू शकतो व्यवस्थित म्हणून. थोडंसं मी याला आयताकृती कट केलेलं आहे. त्यावरती आपल्याला असे टोचे मारायचे आहे. त्याला थोडं कट केल्यासारखं करायचं आहे, म्हणजे कसं त्याचा जो पल्प आहे थोडासा असा आपल्याला इथे वापरता येईल आणि याचा लवकर आपल्याला फायदा होईल. तुम्ही आता बघू शकता, अगदी काटे चमच्याने याला थोडंसं टोचल्यासारखं केलं तरी चालतं किंवा चाकूने असं केलं तरी चालतं. यावरती मी बऱ्याच अशा रेषा ओढून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला याला लवकर व्यवस्थित वापरता येईल. आता यानंतर ना आंबा तर आपण कट करून घेतला. इथे आपल्याला लागणार आहे कापूस. कापूस अगदी थोडासा लागणार आहे. छोटे छोटे कापसाचे 2-3 गोळे आपण करणार आहोत. त्या अगोदर आंबा जो आहे ना तो अजून थोडासा आपण इथे वापरणार आहोत. त्यासाठी आपल्याला आंबा घ्यायचा आहे आणि खिसणी लागणार आहे. आंब्याला आपण असं खिसायचं आहे, अगदी थोडंसं खिसायचं आहे, खूप जास्त नाही.
आंब्याचा जो खिसलेला भाग आहे ना तर तो आपल्याला वापरायचा आहे. अगदी सुपारी एवढं जरी खिसला आंबा तरी चालतो. आणि कच्चा आंबा आहे तर थोडं खिसायला वेळ लागतो, पण असं व्यवस्थित याला थोडंसं दाबून जर खिसलं तर अजूनच चांगला व्यवस्थित आपल्याला याला खिसता येतं. आणि सुपारी एवढं बघू शकता मी याला खिसून घेतलेला आहे. छोटासा गोळा असा तयार होतो. आता याला आपल्याला हातामध्ये घेऊन किंवा गाळणीमध्ये घेऊन पिळून आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये तेलाच्या टाकायचा आहे. म्हणजे याचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. साधारण 2-3 थेंब रस असा पडला पाहिजे यामध्ये. एवढं फक्त याला दाबून रस काढायचा आणि एवढा तर रस आंब्याचा निघतोच त्याला खिसून घेतलेल्या भागामध्ये. आणि चांगला आता व्यवस्थित आपण याला मिक्स करूयात. मिक्स केल्यानंतर थोडंसं हे तेल आहे किंवा आंब्याचा रस थोडंसं वेगळं झाल्यासारखं होतं, पण एकजीव करायचं, चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कापसाचे छोटे छोटे 2 गोळे करायचे आहेत. दात किती किडलेले आहेत, किती समस्या आहे त्यानुसार हे कापसाचे गोळे कमी जास्त लागू शकतात. या मिश्रणामध्ये आपल्याला हे कापसाचे गोळे असे डिप करून घ्यायचे आहेत, चांगले भिजवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर ना आता बघू शकता असा कापसाचा गोळा चांगलाच ओला झालेला असतो. त्यानंतर तेल आणि हे पूर्ण असं जे मिश्रण बनवलेलं आहे ना रसाचं आंब्याच्या, ते कापसामध्ये गेलं पाहिजे, त्यामुळे एकजीव करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर एक दुसरी वाटी छोटी मी घेतली, त्यामध्ये मी हे कापसाचे गोळे टाकते. आणि जे आंब्याची फोड आपण तयार केली होती ना तर ती आपण यासाठी कट केली होती. त्याला छिद्र म्हणा, टोचे म्हणा यासाठी पाडले होते की जेव्हा आपण हे मिश्रण टाकू त्यामध्ये हे व्यवस्थित असं जाईल. आणि बघू शकता अशा प्रकारे यावरती हे लावायचं, थोडंसं यावरती असं पसरून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये ज्या भेगा आपण पाडलेल्या आहेत, छिद्र पाडलेले आहेत त्यामध्ये देखील हे जाईल. आणि आता कसं वापरायचं काय ते आपण बघणारच आहोत. त्या अगोदर हे मिश्रण थोडं उरलेलं आहे तर यामध्ये मी टाकत आहे टूथपेस्ट. कोणतीही टूथपेस्ट जे तुम्ही रेग्युलर वापरता ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे. अगदी थोडीशी टाकायची, व्यवस्थित याला हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. आता 2-3 हे वेगवेगळ्या पद्धती मी दाखवत आहे, तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही याला वापरू शकता. किंवा 3ही पद्धती एकदा बनवतच आहात तर वापरून बघा. म्हणजे कसं होतं ना, काही आपल्याला दात पिवळे आहे त्यावर लागू होतं किंवा दाताला कीड लागलेली आहे, तोंडाचा घाण वास येत आहे, तर असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण जेव्हा वापरतो तेव्हा ते आपल्याला लागू होतं. आता हे 3ही पद्धती कशा वापरायच्या, तर अगोदर बघा आंब्याची फोड आपल्याला घ्यायची आहे आणि दातावरती असं घासायचं आहे. तुमच्या जर दातावरती पिवळेपणा आहे, टार्टर आहे जमा किंवा तोंडाचा घाण वास येत असेल तर तुम्हाला हे केलंच पाहिजे. अगदी पहिल्याच वेळेस तुम्हाला बघा एवढा फरक जाणवेल ना की पांढरे शुभ्र तुमचे दात होतील. आणि मी या अगोदर केलेलं आहे, मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. अशा प्रकारे फक्त आपल्याला इथे दातांवरती याला चोळायचं आहे. आपण लावलेला पूर्ण यावरती मिश्रण आहे आणि आपल्याला आंब्याचे जे म्हणजे गुणधर्म आहेत जे आपल्याला पाहिजे आहेत दातांसाठी, दाताला पांढरे शुभ्र करण्यासाठी, ते पुरेपूर या पद्धतीने मिळतात आणि आपले दात खूप छान स्वच्छ होतात. त्यानंतर दाताला कीड लागलेली असेल तर जे आपण कापसाचा गोळा केला होता ते टूथपिकवरती, काडीपिटीच्या काडीवरती घेऊन अशा प्रकारे ते मिश्रण आपल्याला लावायचं आहे. जिथे दात किंवा दाढ किडलेली आहे त्या ठिकाणी किंवा दाताखाली हे कापसाचा गोळा 5 मिनिट धरून ठेवा. तुम्हाला खूप छान बेस्ट रिझल्ट मिळेल, आराम पडेल. त्यानंतर या आपण जे पेस्ट तयार केलेला आहे त्याने तुम्ही अगदी महिन्यातून 1 ते 2 वेळा जरी ब्रश केल्यानं तुमच्या भविष्यात कधीच दातांसंबंधित तुम्हाला समस्या दिसणार नाहीत आणि ज्या असतील त्या देखील पूर्णपणे निघून जातात. नक्की ट्राय करा. आणि हो, काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तर देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.